दोघांचा आंतरजातीय प्रेमविवाह, नवऱ्याने का केला बायकोचा खून? सत्यघटना. सांगली जिल्ह्यात असणारा शिराळा तालुका हा प्रसिद्ध आहे. त्यात शिराळा तालुक्यातील मंगेश चंद्रकांत कांबळे याचा विवाह आरती उर्फ प्राजक्ताशी 8 वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेला होता. हा आंतरजातीय विवाह होता. आरती उर्फ प्राजक्ता हिचे माहेर कोकरूड आहे. मंगेश हा पनवेल येथे डंपरवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. विवाहानंतर काही वर्षातच मंगेश आणि आरती यांना 2 मुले झाली. मुलगा शिवम हा 5 वर्षाचा असून मुलगी शिवन्या 3 वर्षाची आहे. पनवेल येथे कामास असल्याने मंगेशने आपल्या पत्नीला आणि मुलांना पनवेल येथे नेले होते. तेथे तो कुटुंबासह राहू लागला. दोघांचा प्रेमविवाह असला तरी मंगेश कांबळे याचा आपल्या पत्नीवर विश्वास नव्हता. मुळातच सनकी आणि संशयी स्वभावाचा असल्याने आरतीवर तो संशय घेत होता. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होता. यातून तो तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असे. आरती उर्फ प्राजक्ता हिला मारहाण करत असल्याने तिने आपल्या आईला याबाबत सांगितले होते. अशा वेळी सासू रंजना यांनी बऱ्याच वेळा मंगेशला समजावून सांगितले होते, पण त्याच्यावर काही परिणाम होत नव्हता. मार्च 2025 मध्ये मंगेश हा आपल्या कुटुंबाला घेऊन मांगले गावी आला होता. रविवार दिनांक 23 मार्च 2025 दिवस. त्या दिवशी मंगेशने पत्नी आरती उर्फ प्राजक्तासोबत कडाक्याचे भांडण काढले. भांडणामध्ये तो तिच्या चारित्र्याबद्दलही बोलू लागला. आरती त्यास प्रत्युत्तर करत असल्याने तो तिला मारहाण करू लागला. आपल्याला मारहाण होते हे पाहून तिनेही त्यास प्रतिकार केला. त्यावेळी मंगेशने तिच्या अंगावरच्या ओढणीनेच तिच्या गळ्याभोवती फास टाकून आवळला. त्यामुळे तिचा श्वास गुदमरला. तिने जोरदार प्रतिकार केला, पण त्या राक्षसाच्या ताकदीपुढे ती कमी पडल्यामुळे काही वेळातच तडफडून तिचा मृत्यू झाला. आपल्याकडून झालेले हे कृत्य कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून त्याने तिचा मृतदेह घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवून दिला. त्यानंतर तो तडक शिराळा पोलीस ठाण्यात आला. पोलीस ठाण्यात त्याने आपण आपल्या पत्नीला ठार मारल्याचे सांगितले. ठाणे अंमलदाराने ही माहिती पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांना दिली. मांगले येथे पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर झाल्याचे ऐकून पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, हवालदार महेश गायकवाड आणि इतर पोलीस कर्मचारी हे खात्री करण्यासाठी मांगले येथील घटनास्थळी पंचासमक्ष गेले. तेथेच जाऊन घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शिराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून दिला. दरम्यान घटनास्थळी उपनिरीक्षक मंगेश चव्हाण यांनी भेट देऊन पोलीस कर्मचाऱ्यांना तपासकामी सूचना दिल्या. यानंतर शिराळा पोलिसांनी मयत आरती उर्फ प्राजक्ता हिची आई रंजना अर्जुन चांदणे यांना माहिती कळवली. त्या पोलीस ठाण्यात आल्या आणि आपल्या जावयाने आपल्या मुलीचा का खून केला असावा याबाबत सविस्तर माहिती देऊन रितसर फिर्याद दाखल केली. गुन्हा रजिस्टर नंबर 79/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1)(238) नुसार संशयित आरोपी मंगेश चंद्रकांत कांबळे वय वर्षे 38 राहणार मांगले याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. शिराळा पोलिसांनी आरोपी मंगेश कांबळेला कायदेशीर अटक केली. शिराळा न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. संशयाचे भूत काही केल्या निघत नाही असाच प्रकार मंगेश कांबळेबाबत झाला आहे. यातूनच त्याने पत्नी आरती उर्फ प्राजक्ताचा खून केला आणि पोलीस ठाण्यात हजर झाला. 6 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षाची मुलगी आईविना पोरकी झाली आहेत. या खून प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग खरात, उदय पाटील, हवालदार महेश गायकवाड, बाजीराव भोसले, भूषण महाडिक, पोलीस नायक शरद पाटील, अमर जाधव आणि सहकारी पुढील तपास करत आहेत.